हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी। महाराष्ट्र काँग्रेसला मोठा खिंडार अशोक चव्हाण यांचा पक्ष सदस्यत्वाचा राजीनामा। आमदारकी सुद्धा सोडली। 15 फेब्रुवारीला चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। भाजपमध्ये जाण्याचा अद्याप निर्णय नाही, 2 दिवसात भूमिका जाहीर करणार। राजीनाम्यानंतर अशोक चव्हाणांची प्रतिक्रिया। तर अन्य पर्याय पाहिले पाहिजेत म्हणून काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा चव्हाणांकडून स्पष्ट। 15 फेब्रुवारीला अमित शहा महाराष्ट्राच्या दौऱ्यावर। शहांच्या दौऱ्यावेळी अशोक चव्हाण भाजपमध्ये प्रवेश करण्याची शक्यता। शहांच्या दौऱ्यामध्ये मोठे पक्ष प्रवेश होणार अशी माहिती। माझ्याकडे आज केवळ अशोक चव्हाणांचा राजीनामा। चव्हाणांचा राजीनामा स्वीकारला तशी अधिसूचना काढण्यात आली। राहुल नार्वेकर यांची प्रतिक्रिया। लोकसभा निवडणुकीपूर्वी काँग्रेसला गळती लागण्याची शक्यता। माजी आमदार राजूरकरांचाही काँग्रेस सदस्यत्वाचा राजीनामा। काँग्रेसचे आणखी काही आमदार राजीनामा देणार, सूत्रांची माहिती। चव्हाणांच्या सोडचिठ्ठीनंतर काँग्रेस हायकमांड अलर्टवर। राजधानी दिल्लीमध्ये खरगे सोनिया गांधींची बैठक, नाना पटोलेंची उपस्थिती। डॅमेज कंट्रोलसाठी पृथ्वीराज चव्हाण थोरातचे प्रयत्न। काँग्रेस आमदारांसोबत संपर्क सुरू। तर 14 फेब्रुवारीला मुंबईत बैठक। आगे आगे देखिए होता है क्या, देवेंद्र फडणवीसांचं सूचक विधान। तर चव्हाणांसोबत काँग्रेसचा कोणताही आमदार भाजपत जाणार नाही, पृथ्वीराज चव्हाणांनी भाजपचा दावा फेटाळला। भाजपची विचारधारा स्वीकारण्याचं स्वागत। चंद्रशेखर बावनकुळेंची प्रतिक्रिया। तर सोलापूर लातूरमधील बडे नेते भाजपमध्ये प्रवेश करणार। लवकरच काँग्रेस व्याप्त भाजप होणार। भविष्यात भाजपचा अध्यक्ष सुद्धा काँग्रेसचा असेल, उद्धव ठाकरे यांचा हल्लाबोल। भाजपमध्ये जाऊन अशोक चव्हाणांना आदर्श घोटाळा पवित्र करून घ्यायचा असेल, राऊतांची खोचक टीका। तर चव्हाणही काँग्रेसवर दावा सांगून चिन्ह मिळवणार का, राऊतांचा सवाल। काँग्रेसमधून बाहेर पडलेल्या मिलिंद देवरा, बाबा सिद्दीकींना राज्यसभेची उमेदवारी मिळणार असल्याच्या चर्चा। तर लबाडाचं जेवण जेवल्याशिवाय खरं नाही, याचा त्यांना अनुभव येईल, वडेट्टीवारांचा टोला। अशोक चव्हाण यांच्यानंतर वडेट्टीवारांचा नंबर। काँग्रेसचे काही आमदारही भाजपत जाणार, आमदार रवी राणा यांचा मोठा दावा। 3 पक्ष एकत्र आल्यामुळे मला मतदारसंघच राहिला नाही, पद नसल्यामुळे कोणती निवडणूक आली की माझ्या नावाची चर्चा होते, पंकजा मुंडेंचं वक्तव्य। तर राजकारणामध्ये दगाफटका झाल्याचा पंकजा मुंडेंचा आरोप। पंकजा मुंडे एक दिवस मनातील खदखद बाहेर काढतील। भाजपमध्ये ओबीसींचा वापर करा आणि फेकून द्या अशी स्थिती। पंकजा मुंडेंच्या वक्तव्यावर वडेट्टीवारांची प्रतिक्रिया। एकनाथ शिंदेंची दाढी दिल्लीच्या हातात, तुमच्या दाढीसह तुमची लंकाही पेटवणार। संजय राऊतांचा शिंदेंवर पलटवार। काँग्रेसचं आंदोलन पुणे पोलिसांनी उधळलं। भाजप कार्यालयावर आंदोलन करण्याआधी काँग्रेस कार्यकर्ते स्थानबद्ध। निखिल वागळेंवर झालेल्या हल्ल्याच्या निषेधार्थ काँग्रेसचं आंदोलन। धनगर आरक्षणासंदर्भातील सुनावणी संपली। 16 फेब्रुवारीला हायकोर्टात निकाल। राज्यामध्ये धनगर अस्तित्वात नसून धनगर आहेत, त्यांना एसटीच्या सवलती मिळण्याची प्रमुख मागणी। विदर्भातील शेतकऱ्यांना अवकाळी गारपिटीचा फटका। शेतकऱ्यांना सर्वतोपरी मदत करणार, वाऱ्यावर सोडणार नाही, मुख्यमंत्र्यांचं आश्वासन। तर राज्यातील सरकार वाऱ्यावरच, वडेट्टीवारांची टीका। बिहार विधानसभेत नितीश कुमार सरकारने विश्वासदर्शक ठराव जिंकला। विश्वासदर्शक ठरावाच्या बाजूने 129 तर विरोधात 0 मतदान। हेडलाईन्सचे प्रायोजक आहे एनबीसी बेरिंग्स, लांब पळण्यासाठी।